केळफुलाची भाजी करायला बराच वेळ लागतो. तीच भाजी लवकर कशी करायची आणि तिच्यातील उग्रसपणा घालवण्यासाठी काय करावं जेणेकरून भाजी चविष्ट होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी श्रावणी झोम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपी सुरू करू. केळफुलाची भाजी बनवायची आहे. त्यासाठी हा एवढा केळफूल आणला आहे. भाजी साफ करायची आहे. साफ करून घेऊया. ह्याची ही पानं काढायची आहेत. ही पानं काढून केळीची फुलं आहेत काढायची. आता हे फूल कसं साफ करायचं, इकडचा जो भाग आहे हा तो काढून टाकायचा आणि हा मधला जो भाग आहे हा तो काढायचा आणि हे आपण भाजीसाठी वापरायचं आहे. हा काढायचा आणि हा काढायचा. जोपर्यंत आतमध्ये बारीक फुलं येत नाही तोपर्यंत हे सगळं आपण काढून घ्यायचं आहे. हे सगळी आता काढून घ्यायची आहेत फुलं. आता ही सगळी भाजी साफ करून झाली आहे. ह्या भाजीला मला साफ करायला 15 मिनिटं लागली. 10 ते 15 मिनिटं लागतात. ह्या भाजीला साफ करायलाच वेळ लागतो, बाकी भाजी करायला वेळ लागत नाही. म्हणून ही भाजी रात्रीच कापून ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कापून भाजी करतात. आपण तसं न करता झटपट सुद्धा ही भाजी होऊ शकते. त्यासाठी काय करायचं, भाजी ही आधी अशी साफ करून घ्यायची. हा भाग कापायचा नाही, तो ठेवून द्यायचा आणि जेव्हा आपल्याला भाजी करायची आहे त्यावेळेला हे कापून घ्यायचं आहे फूल. तर हे कापताना आतमध्ये चीक असतो, तो हाताला लागतो, म्हणून हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं. ही भाजी साफ करून झाली आहे. हे लागणार नाही एवढं साफ करून झालंय. हे बाजूला ठेवायचं. लवकर भाजी कशी करायची ते आपण पाहणार आहोत. हे राहिलेलं फूल कापून घेऊया. हाताला खोबरेल तेल लावायचंय. हा भाग काढून टाकायचा. ह्या भागाला इथे असा चीर पाडायचे. जर असं सुरीने करायचं तर असं करायचं, चीर पाडायचे. असे चीर पाडून घ्यायचे आणि ही अशी कट करायची. भाजी कापून झाली आहे. ही भाजी कापल्यानंतर लगेच काळी पडायला लागते, म्हणून ही मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला साफ करायची असते. आता ही काढून घेते. आता ही फुलं कापून घ्यायची आहे. ही अशी बारीक कापायची आहे. ही भाजी विळीवर पटापट चिरून होते. अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे. बाकीची मी सगळी आता कापून घेते. भाजी आपली साफ करून झाली आहे. आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. 1-1.5 चमचा मीठ घेतलंय मी. मिठाने ही भाजी चांगली मळून घ्यायची आहे, कारण ह्या भाजीमध्ये असा चीक असतो, तो घालवायचा आहे आणि आपल्याला लवकर झटपट भाजी करायची आहे. त्यासाठी हे मीठ हे चांगलं असं मुरडून घ्यायचं भाजीला. म्हणजे थोड्या वेळाने त्या भाजीला पाणी सुटणार. आपण रात्रभर पाण्यामध्ये न ठेवता असं केलं तरी सुद्धा भाजी खूप चांगली लागते आणि झटपट होते पण. ह्या भाजीला एक थोडा उग्रस असा वास असतो, त्यासाठी हे मीठ चोळून त्याचं पाणी काढून घ्यायला लागतं. हे चांगलं मीठ असं आतपर्यंत भाजीपर्यंत जायला पाहिजे, मग त्या भाजीला चांगलं पाणी सुटणार आहे. बघा पाणी सुटायला लागले. 10 मिनिटं असंच ठेवायचं. थोड्या वेळानंतर ही भाजी पिळून काढायची. 10 मिनिटं झाली आहे. भाजीला चांगलं पाणी सुटलंय. आता हे पाणी पिळून काढायचंय. एकदम घट्ट पिळून काढायचंय. हा सगळा चीक आहे तो निघून जातो. मग असं मीठ लावून पाणी काढल्यानंतर ह्या भाजीमधला चीक निघून जातो. सगळ्या भाजीतलं पाणी काढून घ्यायचं. मीठ लावल्यावर एवढं पाणी आलं. अगदी 10 मिनिटं मी बाजूला ठेवलं होतं.
10 मिनटं बाजूला नाही ठेवलं आणि असं मीठ लावून नुसतं पाणी काढलं तरी सुद्धा चालतं. फक्त मीठ थोडं जास्त घ्यायचं. भाजीला मीठ लावून पाणी काढलं तर भाजीमध्ये मीठ थोडं कमी घालायचं. ह्याच्यातलं सगळं पाणी काढलंय, एवढी भाजी मिळाली आहे. आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. आता इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा इंच आलं घेतलंय. लसूण जरा जास्तच घ्यायची आहे. कढीपत्ता आहे. एक छोटा एवढा कांदा घ्यायचा आहे आणि एक छोटी मिरची घ्यायची आहे आणि 3-4 कोकमं घ्यायची आहेत. आता हे मिक्सरला मी वाटत नाहीये, हे खलबत्त्यामध्ये कुटते आहे, कारण ते आपल्याला दरदरीतच वाटून घ्यायचं आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, मिरची हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. दरदरीतच कुटून घ्यायचं आहे. आता इथे फणसाच्या बिया मी 1 दिवस आधी उकडून ठेवल्या होत्या. आपल्याला लवकर जर करायचं असेल तर काही तयारी आपल्याला आधी करायला लागते. तर मालवणी पद्धतीमध्ये फणसाच्या बिया घालतात. आपल्याला मालवणी पद्धतीमध्ये भाजी करायची आहे, त्यासाठी इथे मी फणसाच्या बिया उकडून ठेवल्या होत्या. ह्या उकडून न ठेवता अशा कच्च्या जरी कुटून घेतल्या आणि फोडणीमध्ये घातल्या तरी सुद्धा चालतात, पण कधी कधी त्या उकडल्या जात नाहीत, म्हणून अशा आधी उकडून घेतल्या की फोडणी द्यायला बरं पडतं. ह्या उकडलेल्या आहेत. हे काळे वाटाणे आहेत. काळे वाटाणे सुद्धा मी 1 दिवस आधी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते. एकाच कुकरमध्ये दोन्ही पण 5 शिट्या लावून उकडून घेतलेत. काळे वाटाणे पण चांगले उकडलेले आहेत. मी याची सालं काढून घेते आणि फोडणीला हे वाटाणे आपल्याला लागणार आहेत, उकडलेले वाटाणे. आता फोडणी करायला घेऊया. इथे तेल घालते. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. 1 छोटा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, आलं लसूण घालून घ्यायचं. आलं लसूण, हिरवी मिरची जे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता, हा एक छोटा कापलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा अर्धा शिजलाय. आता त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. दोन चमचे मालवणी मसाला. मालवणी मसाला नसेल तर तुमच्या घरातला मसाला वापरला तरी सुद्धा चालेल, नाहीतर मग मालवणी पद्धतीमध्येच करायचं असेल तर मालवणी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही संडे स्पेशल मसाला वापरू शकता. अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग. आता यामध्ये उकडलेले काळे वाटाणे आणि उकडलेल्या फणसाच्या बिया घालायच्या आहेत. ह्या उकडलेल्या आहेत तरी सुद्धा आधीच परतून घ्यायच्या आहेत. आता ही भाजी घालायची आहे. केळफुलाची भाजी घालायची आहे. आता ही मोठ्या गॅसवर चांगली परतून घ्यायची आहे, कारण आपण मीठ लावून त्याचं पाणी काढलंय, त्याच्यातलं चीक निघायला पाहिजे, म्हणून मोठ्या गॅसवर चांगली परतून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये कुठे राहिलेला चीक आहे तो निघून जाणार. मला 2 मिनिटं झाली आहे भाजी परतून घ्यायला. आता मी गॅस लो करते. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालून परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं अशीच भाजी शिजू द्यायची आहे. 2 मिनिटांनंतर पुन्हा भाजी परतून घ्यायची, कारण त्या भाजीला चांगलं तेल लागलं पाहिजे, फोडणीचं तेल चांगलं लागलं पाहिजे. आता भाजी थोडी मोकळी झाली आहे. गॅस मीडियम ठेवते. आता इथे थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून त्यावर गरम पाणी ठेवायचं आहे आणि वाफेवर 5 मिनिटं शिजू द्यायची आहे. इथे वर थंड पाणी ठेवलं तरी सुद्धा चालेल. 5 मिनिटं झाली आहे. झाकण उघडते. पुन्हा परतून घ्यायची आहे. तर इथे मीठ घालायचं आहे. मगाशी भाजीला मीठ घातलं होतं. आता इथे 1 चमचा मीठ घालते, कारण भाजी पिळल्यानंतर त्याच्यातलं पाणी निघून गेलंय. 1 छोटा चमचा मीठ घातलंय. भाजी पटकन होते आणि काळे वाटाणे आणि फणसाच्या बिया घातल्यावर ही भाजी खूप छान लागते. 1 चमचा गरम मसाला घालते.
तुम्ही इथे किचन किंग मसाला घातला तरी सुद्धा चालेल। झाकणावरचं थोडं पाणी घालायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे। आता पुन्हा 5 मिनिटं शिजू द्यायची। पुन्हा 5 मिनिटं झाली आहे, तुम्ही बघू शकता आता भाजी चांगली शिजलेली आहे। काळे वाटाणे आणि फणसाच्या बिया आधीच उकडलेल्या होत्या, त्यामुळे ह्या भाजीला शिजायला वेळ लागत नाही। कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ह्यामध्ये कांदा लसूण आलं भाजलंय आणि सुकं खोबरं आणि ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण केलेलं आहे। हे मी 2 चमचे घालते। वाटण घालायचं नसेल तर ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा चालतं। आता ह्यामध्ये कोकम घालायचं आहे। कोकम घातल्याने त्यामधला चिकटपणा निघून जातो आणि थोडा आंबटपणा पण येतो। इथे पाव चमचा साखर घालायची आहे। साखर ऑप्शनल आहे, पण साखर घातल्याने त्या भाजीमधला उग्रसपणा निघून जातो आणि भाजीची चव चांगली लागते। आता इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशी आपली ही केळफुलाची भाजी तयार झाली आहे। काळे वाटाणे आणि फणसाच्या बिया घातलेली केळफुलाची भाजी तयार झाली आहे। आता सर्व करून घेऊया। तर अशी केळफुलाची सुंदर भाजी तयार झाली आहे। याचे कटलेट सुद्धा करतात, सुकट म्हणजे सुका जवला घालून सुद्धा भाजी बनवतात। ही तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता। ही भाजी खूप छान झाली आहे। साखर घातल्यामुळे त्याच्यातील उग्रसपणा निघून गेला आणि भाजी खूप सुंदर झाली आहे। तर तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।